सूरज लाड आणि संतोषजी कुरतडकर हे पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर अगदी लगातार प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये या पंचांच्या भूमिकेमध्ये हे दोघं पंच काम पाहतायत। अगदी प्रत्येक निर्णय हे व्यवस्थितरित्या दिले जात आहेत। कोणत्याही प्रकारचा निर्णय हा डाऊटफुल आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आणि आता मात्र पुन्हा एकदा संघ उतरलाय। स्वयंभू राटेश्वर गडितामाने हा संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय, परंतु सलामीची जोडी मात्र नक्कीच पुन्हा मात्र सज्ज होईल आणि ती म्हणजेच केदार आणि सतीश नक्कीच सज्ज होतील। पुनरावृत्ती करण्याची त्यांना पुन्हा एकदा संधी आली आहे, परंतु जर पाहिलं तर क्रिकेट आणि वेळ ही नक्कीच सांगता येत नाहीये। बाबू भांडे एक खूप नामवंत असं नाव बाबू भांडे यांचं आहे। देवगड तालुका म्हटल्यानंतर एक आंबा व्यापारी आणि क्रिकेटची खूप अशी आवड प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे किंवा राजकीय क्षेत्र असू दे किंवा क्रीडा क्षेत्र असू दे, त्यामध्ये उरीने भार घेणारा व्यक्ती आता मात्र फुलटॉस केला आहे। पाहायचा आहे फटका फसला होता, एक धाव मात्र पूर्ण केले, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या मात्र नक्कीच पूर्ण होत आणि हा चेंडू मात्र नो चेंडू म्हणून घोषित करतायत दोन्ही पंच। पहिला चेंडू होता प्री हिटचा चेंडू मात्र नक्कीच असेल, कारण नो चेंडू हा एकटाच कधीच येत नाही, कारण त्याच्या सोबतीला जो असतो तो म्हणजेच फ्री हिट। आणि म्हणूनच काहीतरी क्रिकेट मध्ये एक नवीन नियम आहे, जर गोलंदाजाने नो चेंडू टाकला तर ती तुमची चूक असते आणि यासाठीच तुम्हाला पंच दंडित करतात, कारण पंच म्हटल्यानंतर हे हायकोर्ट आहे, जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल। कव्हरच्या दिशेने दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, म्हणजे म्हटलं जातंय ऊपर शाहरुख नीचे सलमान, बीच में से गेंद के साथ प्रीति जिंटा फरार, अशा पद्धतीचा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। या फलंदाजाच्या माध्यमातून 4 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय। धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 7 धावा आणि 7 आकडा म्हटल्यानंतर महेंद्रसिंग धोनी एक भारतीय क्रिकेट मधील शांत स्वभावाचा कुल कॅप्टन आणि त्याची जर्सी नंबर 7 आणि धावसंख्या मात्र होत आहेत ती म्हणजेच 7 धावा। दरम्यान पुन्हा एकदा बाबू भांडे मात्र सज्ज होते गोलंदाजी मार्ग वरती। पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा मात्र नक्कीच करेल आपल्या संघासाठी। पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बाबू भांडे। क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल होतोय, कारण दडपण हे मात्र नक्कीच आहे। फुलटॉस चेंडू, काय फटका, देखना फटका, अप्रतिम फटका। मी मगाशीच म्हटलं होतं सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव वाव वाव, काय अप्रतिम फटका, देखना फटका। चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी। धावसंख्या मात्र होत आहेत त्या 13 धावा। फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस क्रिकेटचा एक क्लास स्वीप शॉट मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र जातोय षटकारांसाठी आणि या 6 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते। धावसंख्या मात्र होते ती 13 धावा। पुन्हा एकदा पहा, सुरेख फटका, देखना फटका, चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी। घणाघाती प्रहार, चेंडू मात्र जातोय सीमा पार 6 धाव्यांसाठी। 19 धावा, काय अप्रतिम घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुरेख अप्रतिम फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते ती म्हणजेच सतीश यांच्या बॅट मधून। मगाशी जर पाहिलं तर केदार ऑन फायर झाला होता आणि आता मात्र जर पाहिलं तर सतीश मात्र सांगतोय मी देखील तुझ्या सोबत येतोय, मी देखील काही कमी नाहीये, मी देखील अशी सुरुवात करू शकतोय आणि हे दाखवून दिलं जातंय या मैदानावरती। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू। बाबू भांडे यांचा एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय आणि बराच वेळानंतर मात्र केदार ऑन स्ट्राइक आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, परंतु बाबू भांडे आणि संपूर्ण संघ हा हार मारणारा संघ नाहीये आणि त्यांना देखील माहिती आहे माझ्या जवळ ती क्षमता आहे। पाहायचंय पुन्हा एकदा, आता मात्र पुन्हा एकदा बिग 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 षटकार। कारण म्हटलं जातं मित्रांनो, एक गोष्ट नेहमी स्मरणात ठेवा,
थेंब कितीही छोटा असला तरी त्यांच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते आणि हा म्हणूनच तरंग या तरंगाचं रूपांतर लाटामध्ये होण्या अगोदरच तुम्हाला मात्र इथं आपल्यातील सर्वोत्तम खेळ सादर करावा लागेल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचं कळस पणाला लावताना तेव्हा तुमच्यातला सर्वोत्तम खेळ आपोआपच बाहेर येईल आणि हे मात्र कळस या ठिकाणी मात्र ईडीए संघाकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. काय अप्रतिम फलंदाजी. आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी पाहायचा एक धाव मात्र नक्कीच मिळते. एका धावेवरती समाधान असेल आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 27 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. यानंतर होणारा सामना किल्ले विजयदुर्ग विरुद्ध भगवती मुनगे. क्वार्टर फायनलचा सामना पहिल्या गटातील क्वार्टर फायनलचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की या इनिंग नंतर आपल्याला लगेचच नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी जोडायचं आहे. किल्ले विजयदुर्ग विरुद्ध भगवती मुनगे दोन्ही संघ कर्णधार विनंती असेल की आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडायचं आहे. नाणेफेकीचा कौल लगेचच होणार आहे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय. गोलंदाज राज. स्वयंभू राटेश्वर गडी तामाणे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक मात्र नक्कीच घेऊन येतोय. प्रत्येक सामना जर पाहिला तर एक अटीतटीचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या गटामधून जर पाहिलं तर आतापर्यंत ईडीए पॅकर्स संघ काय बहरदार फलंदाजी करतोय. परंतु चला पंचांना विनंती असेल की सामना मात्र लगेच सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा मिडॉनच्या टोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र जातोय सरळ मात्र सीमारेषा पार. कारण सुरेश भट असं म्हणतात, आयुष्य असो, क्रिकेट असो, खेळ असो, करिअर असो, सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला खचून जायचं नसतं. तुम्ही जर खंबीर बनत असाल, तुम्ही जर खंबीर म्हणत असाल आणि तुमच्यावर दृढ विश्वास असेल तर तुमची प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला यशाच्या दिशेने जायला खऱ्या अर्थाने मदत करू शकते. म्हणूनच सुरेश भट असे म्हणतात की आयुष्य छान आहे पण लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमाल आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. काय अप्रतिम फलंदाजी, देखणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच सतीश आणि केदार यांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू आणि त्याचा पूर्णपणे फायदा हवा तसा उचलू शकले नाहीत. कारण चांगल्या चेंडूचा या ठिकाणी फायदा उचलतात. परंतु हा मात्र चेंडू थोडासा आपल्यासाठी समतोल होता. परंतु या चेंडूचा मात्र कुठेतरी आपण फायदा उचलू शकला नाहीये. दरम्यान एक धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 34. आतापर्यंत गडी मात्र बाद झाला नाही. ही मात्र जमेची बाजू असेल नक्कीच ईडीए पॅकर संघाची. आता मात्र पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी याची आठवण करून दिली होती. परंतु तितकंच खूप महत्वाचं क्षेत्ररक्षण आणि तितकंच प्रामाणिकपणा हे खूप महत्वाचे. कारण स्वतः क्षेत्ररक्षकाने स्वतः सांगितलं की हा षटकार आहे आणि असे खेळाडू असणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या मात्र नक्की झाले पाहिजेत. स्वतःने सांगितलं की हा षटकार आहे आणि ही प्रामाणिकपणा क्रिकेटमध्ये असणं खूप महत्वाचं असतं. मुन्ना बांदिवडेकर हा खेळाडू आहे. अप्रतिम प्रयत्न केला. कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढे तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचाल आणि प्रामाणिकपणे कराल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करणारा कधीच चुकणार नाही. हे काम मात्र करतोय मुन्ना बांदिवडेकर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी येतोय. सज्ज होतोय राज. पुन्हा एकदा फुलटॉसचा पूर्णपणे फायदा. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. 6 धावेसाठी घणाघाती प्रहार. चेंडू मात्र जातोय आर पार. षटकार. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 46 धावा. 46. काय अप्रतिम फलंदाजी, देखणी फजी, अगदी डोळ्याला आणि हृदयाला स्पर्श करून जाणारी फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. संकेत कदम मंडळाचे एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत. मंडळाचे सदस्य आहेत. मंडळाचे एक खरोखरच उन्होंने असे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून जर सीमारेषा बाहेर जर आपण षटकार मानणारा जो चेंडू असतो तो जर झेल टिपला तर आपल्याकडून
100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळेल. मंडळाचे फक्त लाईनमन. ओके ओके, हे महत्वाचं आहे. जे मंडळाचे लाईनमन आहेत त्यांच्यासाठी असेल. जर मंडळाच्या लाईनमनने जर झेल टिपला, कारण काय अप्रतिम फलंदाजी चालली आहे. फुलटॉस चेंडू घुटना देख तमाशा देख, अशा पद्धतीचा हा फटका चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा सीमा पार. अरे धाव संख्या बघतोय काय, धाव संख्या होत आहेत त्या 54 धावा, म्हणजेच 50 धावांचं या ठिकाणी पार्टनरशिप केली आहे दोन्ही फलंदाजाने. दोन्ही खेळाडू 27 या धावसंख्येवरती नाबाद खेळी करतायत. असं आहे का? सतीश 9 चेंडू मध्ये 39 धावा आणि 4 चेंडूवरती 14 धावावरती खेळतोय तो म्हणजेच केदार. काय अप्रतिम फलंदाजी करताय दोन्ही फलंदाज. सुरेख फलंदाजी, देखणी फलंदाजी. आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मात्र येतोय तो गोलंदाज सुमित जातेकर. सुमित मात्र येतोय पंचांच्या डाव्या बाजूने. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा नक्कीच असेल. हा हा हा, देखना फटका, अप्रतिम फटका. चेंडू मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी जर पाहिलं तर पंच, जर या दोन सामन्यामध्ये जर पाहिला तर पंचांनी शालेय जीवनामध्ये जेवढा व्यायाम केला नाहीये ना, तेवढा व्यायाम या दोन सामन्यामध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक वेळी फक्त हात वरती करतायत षटकारासाठी. काय अप्रतिम फलंदाजी या फलंदाजाची. दोन्ही फलंदाज अप्रतिम फलंदाजी करतायत. धाव संख्या मात्र पोहोचते ती म्हणजेच 60 धावा. घणाघाती प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. आणि कष्ट मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात या दोन्ही फलंदाजांचे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय, परंतु पाहायचं आणि हे क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं होतं. हे बाबू भांडेंचा नक्कीच विचार असेल, कारण कुठंतरी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला पुढे थांबवलं, कुठंतरी फलंदाजाला दडपण हाणण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाही. आणि कष्ट मात्र प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नाही. आणि हे प्रामाणिकपणा नक्कीच आपल्याला या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हो हो हो, देखना फटका पाहायचा. या ठिकाणी झेल सीमारेषेच्या बाहेर होतोय का? धडपड मात्र पाहायला मिळाली आहे स्वयंसेवकांची, कारण त्यांना माहिती आहे 100 रुपयाचं इनाम मिळणार आहे. कारण कदम साहेब याच दरम्यान माझ्यासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद साहेब संकेतजी कदम साहेब. समालोचनासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. धन्यवाद. कारण किशाने श्रीमंत नसला तरी चालेल, पण मनाने श्रीमंत राहा. कारण जरी सोन्याचा कळस असला तरी दगडाच्या पायरीवर लोक डोकं ठेवत असतात. आणि अशा प्रकारची माणसं मात्र या देवगड तालुक्यामध्ये नक्कीच आहेत. कारण देवगड तालुका म्हटल्यानंतर आंबा फणस आणि अगदी नारळी पोपळीच्या सहवासात राहणारा हा माणूस असतो. समुद्राच्या किनारी वावरणारा हा माणूस असतो. त्यांना समुद्राचा मासा कशा प्रकारे पकडायचा हे त्यांना माहित असतं. कारण फणसासारखा माणूस आहे, वरती जर काटे तर आतमध्ये मात्र गोड रसाळ मात्र माणूस म्हणजेच आपला देवगड माणूस. कारण आपली भाषा ही मालवणी, आणि मालवणी भाषा म्हटल्यानंतर अगदी काळजाला भिडून जाणारी अशी भाषा आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय ऑफस्टिक होऊन जाणारा. बऱ्याच वेळानंतर अवांतर चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळालो. अवांतर धावा, पंचांचे दोन्ही हात समांतर येत आहेत, म्हणजेच काय तर अवांतर धावा. आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या मात्र होते 68 धावा, 68. नक्कीच आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर खरोखर थोडीशी मिसफील्ड होते. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. आणि 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 72 धावा. आमच्या गुणलेखकाला देखील कुठेतरी अंक वाढवावे लागले, कारण त्यांनी 50 पर्यंत टार्गेट ठेवलं होतं. 50-60 धावा होतील, परंतु गुणलेखकांना देखील वाढवले अंक, कारण स्कोर मात्र या ठिकाणी वाढतोय. कारण वाढणं हे महत्वाचं आहे. कारण मॅच मध्ये जर पाहिलं तर ईडीए पॅकर संघ कुठंतरी आपलं वर्चस्व दाखवते, परंतु तेवढा संघ स्वयंभू राटेश्वर गडी तांबाने देखील आहे. त्यांच्यामध्ये देखील तेवढी क्षमता आहे.
फलंदाजी करण्याची हे मात्र नक्कीच येणारी वेळ आणि येणारी काळ नक्की सांगून जाईल. आणि आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाहायचा एक धाव मात्र होतोय, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बंबल झाला जातोय, 2 धावांमध्ये परिणाम होतोय, 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या मात्र होते 74 धावा. आतापर्यंत मला वाटतं सर्वात उच्चांक स्कोर असेल इळिये पॅकर्स संघाचा. इळिये पॅकर्स संघ जर पाहिलं तर कुठंतरी थांबला होता प्रत्येक सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर काय अप्रतिम फलंदाजी केली आहे इळिये पॅकर्स संघाने. आठ चेंडू आणि 27 धावेवरती खेळला तो म्हणजेच केदार. 11 चेंडूवरती 45 धावांची ज्यांनी खेळी केली तो सतीश. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजेत या दोन्ही सलामीर फलंदाजांसाठी. अप्रतिम फलंदाजी केली आहे. चला भगवती मुनगे संघ कर्णधार आणि किल्ले विजयदुर्ग संघ कर्णधार विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. शुभमजी ठुकरुल सर यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी जोडायचं आहे. पुनश्च एकदा मी श्रीदेव राहटेश्वर पॅकर्स गडितामाने क्रिकेट संघ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये मला कुठेतरी समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. माझं नाव अमोल अर्जुन मुनगेकर, माझं गाव मुनगे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मी सध्या मुंबईमध्ये कामोठा नगरीमध्ये राहतो आणि रायगड असोसिएशनच्या समालोचन कक्षामध्ये मी जोडलो गेलोय आणि या स्पर्धेमध्ये मला समालोचन कक्षाची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा मी या आयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी रजा घेतोय. पुनश्च एकदा जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद अमोल मुनगेकर साहेब. अप्रतिम समालोचन आपल्या मुखातून सर्व क्रिकेट रसिकांना ऐकायला भेटलंय. खरोखरच सुंदर समालोचन केलंय. डावाचं पहिलं सत्र संपलंय. अर्थात इळिये पॅकर्स क्रिकेट टीमने बनवल्या जवळपास 74 धावा आणि 75 धावांचा पाठलाग हा राहटेश्वर गडितामाने क्रिकेट टीमला करायचा आहे. महत्वाची मॅच आहे. अर्थात धावा करायचे आहेत 75. 18 चेंडूंमध्ये 75 ची गरज आहे. भाऊ भांडे आहेत आणि त्यांच्या साथीने आपण राज हिरलेकर यांना पाहतोय. सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला भेटणार यात मात्र शंका नाहीये. अर्थात सुरेंद्र कदम लाईनमनच्या भूमिकेमध्ये आहेत. कालच्या दिवसापासून अप्रतिम लाईनमनची भूमिका बजावली आहे. सुरेंद्र कदम आपले देखील खूप सारे आभार. मॅचकडे वळूयात. लगेचच बाबू भांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या साथीने आहेत राज हिरलेकर. बाबू भांडे यांच्याकडे क्षमता आहे, लक्ष मोठं आहे, परंतु हेच लक्ष थोड्या वेळात किती सोपं होणार. स्कोर बुक मध्ये थोडासा बदल केला जातोय. 75. स्वप्नील कदम कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्वप्नील कदम यानंतरच्या होणारी सामन्याची नाणेफेक केली जाते. सन्माननीय समीर कदम साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते. समीर कदम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. या मॅच मधील अर्थात किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीम आणि त्याचबरोबर भगवती मुनगे क्रिकेट टीम या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी लढत आपण पाहूयात. परंतु हा सामना सर्व क्रिकेट रसिकांना आनंद देणार आहे. या सामन्यामध्ये दर्जेदार खेळ दोन्ही टीमचा पाहायला भेटणार आहे. मॅचला सुरुवात होते आहे. नंदन
यावेळेस पहिला चेंडू आहे समोर केलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे फंबल झालाय आणि त्याचा फायदा उठवलाय चेंडूने दिशा बदलली आहे आणि चेंडूचा प्रवास थेट बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार पहिल्या चेंडूती चौकार आलाय ताकद भरपूर लावली होती ड्राईव्ह केलं होतं दर्जेदार फटका आणि तदनंतर सतीश कदम आपल्याला पाहायला भेटले होते ऑन स्क्रीन वरती आणि ते थोडेसे फंबल झाले त्याचा फायदा उठवला जातोय 4 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती यावेळेस फुल टॉस होता थोडीशी गती कमी केली होती आणि म्हणूनच बाबू भांडे थोडीशे स्ट्रगल करतायत अर्थात बाबू भांडे यांचा देखील खेळ आजच्या दिवसामध्ये बहरात येणार या मॅच मध्ये बाबू भांडे यांची खेळी बाबू भांडे यांना खेळणं गरजेचं आहे दिल्ली बहुत दूर आहे सामना सोपा नाहीये 76चा करायचा आहे पाटलाग आतापर्यंत धावा झाल्यात फक्त 5 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय स्ट्राईकला राज हिरलेकर आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे नंदन यावेळेस राज हिरलेकरच्या आडव्या बॅटने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक तयार आहे परती होणार आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे एकच धाव आली आहे सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते धाव फलक पोहोचत आहे अर्थात 6 वरती टीमची धाव संख्या 6 वरती आहे राटेश्वर घडी तांबणे क्रिकेट टीम पाठलाग करते 76चा अजून देखील 70चा करायचा आहे पाठलाग यावेळेस बाबू भांडे थांबायचं नाव नाही घेणार आहे आज मात्र बाबू भांडे यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्येच पाहायला भेटणार आलाय षटकार बाबू भांडे ब्रँडेड सिक्सर धाव संख्या 12 वरती आहे अशाच प्रकारची फलंदाजी करायची आहे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 25 धावा बनवायच्या आहेत आणि त्यामुळे फलंदाजीमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे धाव फलक 12 वरती पोहोचलाय 4 चेंडूचा खेळ समाप्त आहे आणि उर्वरित 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहेत बाबू भांडे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत सामना मात्र पूर्णपणे राटेश्वरच्या बाजूने देखील जाऊ शकतोय परंतु क्रिकेट आहे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतोय नेक्स्ट बॉल याही वेळेला समोर केलाय मिड विकेटला फटका फसलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे झेल सोडली आहे बाबू भांड्यांची चेंडूचा प्रवास होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परती केली जाते 3 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आली आहे षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे आतापर्यंत का धावा झाल्यात 15 एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय गोलंदाजी ट्रॅक वरती नंदन आहे अजून देखील पाहायला गेले तर 15 धावा धावफल करते म्हणजेच काय तर 61 धावांचा अजून पल्ला पार करायचा आहे आणि चेंडू फक्त शिल्लक राहिले फक्त 13 चेंडू 61 धावा या चेंडूवरती मोठा फटका षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे यावेळी खराब चेंडू आहे पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय अवंतर 1 आणि धावसंख्या वधारली जाते धावफलक 16 वरती पोहोचलाय राज हिरलेकरच्या बॅट मधून येणार का मोठा फटका यावेळी फटका फसलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय का पाहावं लागणार आहे जजमेंट झालं नाहीये झेल सोडलाय राज हिरलेकरला जीवदान प्राप्त केले जात आहे अर्थात 2 धावांची लहर बऱ्याच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे धावफलक पोहोचलाय 18 वरती षटक क्रमांक 1 चा देखील खेळ थांबलाय आणि एका षटकाच्या अखेरीस डावाच्या पहिल्या सत्रामध्ये डावाच्या दुसऱ्या सत्रात राटेश्वर गणितामध्ये क्रिकेट टीम पाठलाग करते 76चा आणि धावा झाल्या बिनबाद 18 आता मात्र विजयाचं समीकरण पाहायला गेले तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये बनवायच्या 57 धावा 12 चेंडू 57 धावा अधिकाधिक चित्र स्पष्ट होईल या षटकामध्ये जर 25 ते 30 धावा आल्या तर हा सामना जिवंत राहू शकतोय अन्यथा राटेश्वर गणितामध्ये क्रिकेट टीम बॅकफुट वरती जाऊ शकते परंतु बाबू भांडे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि बाबू भांडे यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता बाबू भांडे करणार का पाहावं लागणार आहे मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ बाबू भांडे यांनी केलाय षटक क्रमांक 2 आतासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सतीश कदम येतोय त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली आहे विजयदुर्ग क्रिकेट टीम यांनी आपण आपला निर्णय कळवायचा आहे सतीश कदम गोलंदाजी ट्रॅक वरती आले स्ट्राईकला बाबू भांडे आहेत
या षटकामध्ये मोठे फटके सजवायचे आहेत. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याला भेदत चेंडू चाललाय, सीमारेषे बाहेर आलाय. बाबू भांडे यांच्या बॅट म्हणून चौकार. धाव संख्या पोहोचते 22 वरती. अशाच प्रकारचे फटके खेळायचे, षटकार चौकाराची आतिषबाजी करायची आहे. बाबू भांडेकडे क्षमता आहे. हा सामना एकतर्फी बाबू भांडे देखील जिंकू शकतायत, पण तो आव्हान थोडस मोठं आहे. परंतु हे मोठं असणारं आव्हान किंवा सोपं होईल हे आपण सांगू शकत नाहीये. नेक्स्ट बॉल. यावेळी आक्रमण बाबू भांडे, ब्रँडेड सिक्सर. धाव संख्या पोहोचते 28 वरती. 10 धावा 2 चेंडूवरती आल्यात. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूवरती 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. मॅच मध्ये मजा येणार आहे. बाबू भांडे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटणार, यात मात्र शंका नाहीये. नेक्स्ट बॉल आहे. सतीश कदम गोलंदाजी ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज आहेत. या वेळेला मोठा फटका सजवायचा होता, टायमिंग झालं नाहीये. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल येणार आहे तेवढं प्रेशर मात्र फलंदाजांचं वाढत जाणार आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक 28 वरती आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूवरती 3 षटकार मारण्याचा विक्रम बाबू भांडे करणार का, पाहावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल आहे. यावेळेला मोठा फटका सजवायचा होता, ताकद कमी पडली आहे. बॅटवरती चांगला आला नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग नाहीये. एकच धाव मिळते. धाव फलक पोहोचतंय 29 वरती. विजयाचं समीकरण थोडस दूर होत चाललंय. चेंडू आणि धावांमधील दरी थोडीशी वाढत चालली आहे. 29 धावा धाव फलकावरती आहेत. पाठलाग करायचा आहे 76चा, म्हणजेच काय तर 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 8 मध्ये बनवायचे आहेत 45 धावा. 8 चेंडू 45 धावा. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके राज हिरलेकरच्या बॅट मधून पाहायला भेटणार का. यावेळी समोर केलाय, चेंडूला पाठवलाय, लॉंग ऑन, सीमारेषे बाहेर आलाय हा सिक्सर. आता मात्र धाव संख्या झाली आहे 35 धावा धाव फलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण थोडस बदलतंय. 7 मध्ये बनवायचे आहेत आता 39. 7 चेंडू 39. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. आणि शेवटच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जर 30 ते 32 धावा राहिल्या तर बाबू भांडे देखील ते धावा मारू शकतात, सामना विजयी करू शकतात. एवढी मात्र बाबू भांडे मध्ये ताकद आहे. यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परती केली आहे. षटक क्रमांक 2 ची देखील सांगत होते आणि 2 षटकांच्या अखेरीस डावाच्या दुसऱ्या सत्रात 76चा पाठलाग करायचा आहे गणितामध्ये रहाटेश्वर क्रिकेट टीमला आणि धावा झाल्या 35 धावा. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी राहिला आहे आणि 6 मध्ये गरज आहे 38 ची. 6 चेंडू 38 धावा. सामना थोडासा का होईना परंतु सामना चुकलाय एरिया पॅकर्स क्रिकेट टीमच्या बाजूने. 6 मध्ये 38 बनवायचे आहेत. बाबू भांडे स्ट्राईकला आहेत. 6 षटकार मारले तरी हा सामना विजय होऊ शकत नाहीये, परंतु एकाच दुसरा नो बॉल या सामन्यामध्ये चित्र बदलू शकते. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 आतासाठी गोलंदाज नाव काय अभि आलाय. 3रं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू आहे. बाबू भांडे स्ट्राईकला आहेत. यावेळी पहिला चेंडू पायात टाकलाय. चेंडूचा प्रवास फाईन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी षटकारांची गरज आहे. ती गरज बाबू भांडे यांना ओळखावी लागणार आहे. धाव फलक 39 वरती पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 मध्ये 34 ची गरज आहे. सामना थोडासा दूर गेलाय परंतु एकाच दुसरा नो बॉल रहाटेश्वर गणितामध्ये क्रिकेट टीमला या मॅच मध्ये परती करून देऊ शकतोय. एकोणचाळीस धावा आहेत. यावेळी समोर खेळला क्षेत्ररक्षक त्याला भिदत जाणार का. पायाच्या साह्याने चेंडू अडवला जातोय. 2 धावांची लहर भराच्या आतमध्ये पाहायला भेटते.
4 मध्ये बनवायचे आहेत 32 धावा. 4 चेंडू 32 ची गरज आहे. गरज ही शोधाची जन्नी आहे. सामना थोडासा दूर गेलाय, थोडासा बॅकफूट वरती ढकललाय. अर्थात 3 षटकांमध्ये जवळपास 75 धावांचा पल्ला पार केलाय. यावेळी बाबू भांडेंच्या बॅटमुळे चांगला स्ट्रोक पाहायला भेटलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक करण्यात आहे. डॉट बॉल आलाय आणि विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. संघ मात्र इळिये पॅकर्स क्रिकेट टीम. आता मात्र गरज आहे 3 मध्ये 32 ची. 3 चेंडू 33 ची गरज आहे. यावेळी समोर केलाय लॉंग ऑफ, सीमा रेषे बाहेर आलाय हा बाबू भांडे. ब्रॅडेड सिक्सर. सामना जरी पराभूत होत असले तरी देखील मी काही थांबणार नाहीये. मी मोठे फटके सजवणार आहेत, प्रेक्षकांना खुश करणार आहेत. बाबू भांडेंची अशीच फलंदाजी आहे. मोठे फटके मारण्यासाठी ते देखील माहीर आहेत. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आपण पाहिलाय. नेक्स्ट बॉल. यावेळी फुल टॉस आहे, त्यावरती केले आक्रमण. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार आहे. अर्थात 2 धावांची लहर बऱ्याच्या आतमध्ये पाहायला भेटले. धाव फलक पोचत आहे 49 वरती. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 49 धावा धाव फलकावरती आहेत. सामना झुकलाय इळिये पॅकर्स क्रिकेट टीमच्या बाजूने. यावेळी पुढे समोर ताकद कमी पडली आहे. चेंडू हवेत आहे आणि सामना मात्र जिंकलाय. अर्थात रहाटेश्वर गणितामाने क्रिकेट टीमने या सामन्यामध्ये हा सामना पराभूत झालाय आणि इळिये पॅकर्स क्रिकेट टीम हा सामना जिंकलाय आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय. 4था संघ आहे इळिये पॅकर्स क्रिकेट टीम. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्याचबरोबर रहाटेश्वर गणितामाने क्रिकेट टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे देखील खूप सारे आभार. यानंतर होणारी लढत आहे भगवती मुनगे क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधात किल्ले विजयदुर्ग. चला दोन्ही संघांनी किल्ले विजयदुर्ग क्रिकेट